ऍक्च्युली आज थोडा क्लासमध्ये व्यत्यय येण्याचं रिझन आहे, जुन्या सगळ्या स्टुडंटला माहिती आहे व्यत्यय येत नाही. आज फर्स्ट टाइम आपण डिजिटल बोर्डवर क्लास घेण्याचा प्रयत्न करतोय. आय एम सुद्धा, मी रेकीमध्ये एक्सपर्ट आहे, टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट नाही आहे. मी माझ्या विषयात पारंगत आहे आणि त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम हा झाला की ते सगळं या पद्धतीने. एक मिनिट. नवीन सेटअप आहे तर थोडासा मलाही त्याला शिकून घ्यायला वेळ लागत आहे. ओके. सो अंकिता मैडम म्हणतात है ऑल गुड मैडम, थैंक यू वेरी मच फॉर योर सपोर्ट. भैया वो पेन ड्राइव निकल के दे दीजिए, आज इस पे एडजस्ट कर लेते हैं. कारण आपला जे जुने रेकॉर्डिंग तुम्ही बघत असाल, 1 मिनिटासाठी मध्ये आज लाईटही गेलेली होती. चला आता सगळ्यात पहिले सुरू करण्याच्या आधी, कोण कोण 10 दिवस रेग्युलर येणार आहे? 332 लोक दिसून राहिलेत मला आता. 332 लोकांपैकी कोण कोण रेग्युलर 10 दिवस येणार आहे? येणार आहेत ना? पक्का अपने जिंदगी में कुछ तो भी करना चाहते हो? अच्छा, कोणी रिपीटर आहे का क्लासमध्ये, जे मागची बॅच रिपीट केली आपली, जी सॅटर्डेला फ्रायडेला संपली आणि ते आज आलेले आहेत, असं कोणी आहे का आज? हँड रेज करा बरं. भावना मॅडम, कसं वाटलं ओव्हरऑल लास्ट 10 डेजचं सेशन? कसं होतं तुमच्यासाठी? माईक ऑन करा. भावना मॅडम, माईकची तिथे बटन असेल तिथे क्लिक करा. हा बोला. हा, माझं हाफ झालं होतं. 5च दिवस मी घेतले होते आणि पुढचे 5 दिवस माझे नव्हते. त्यामुळे मी आता जॉईन केलंय पुन्हा. तर ते 5 दिवसांचं सेशन कसं वाटलं तुम्हाला? नाही, खूप छान आहे. म्हणजे मला तर आवडलं. मला असं वाटलं तुम्ही जेवढ्या वेळा सांगाल तेवढ्या वेळा मी करीन. इतकं मला आवडायला लागले. 5 दिवसातच मला ती एनर्जी जाणवायला लागले आणि चेंजेस पण खूप झालेत माझ्या आयुष्यात. म्हणजे जे मी एक्सपेक्टेड नव्हते ते घडलंय. कुठून म्हणून आहात खूप मॅडम आनंद. तुम्ही? मी ठाण्याहून बोलते. चला, ओके, स्वागत आहे आपलं. अजून कोणी आहे थँक्यू, का? थँक्यू सो मच. थँक्यू फॉर यू. थँक्यू. एनीवन? तुमच्या एक मिनट, माइक बंद केला मी. कनेक्ट कीजिए फिर से उसको. तुमच्यामुळे घडलंय सगळं. चला, थँक्यू. ओके. एनीवन जे बॅच रिपीट करतात आहे? प्रियंका अग्रवाल मॅडम, हा बोला, अनम्यूट करा. हॅलो मॅम. नमस्ते. नमस्ते म- नमस्ते. मी फर्स्ट बॅच जॉईन केलं होतं. ती 5-6 दिवस जॉईन केलं होतं. पण त्याच्यानंतर काही कारणास्तव मी जॉईन नाही झाले. पण जितके क्लासेस मी केले मला खूप छान अनुभव आलाय. म्हटलं परत जॉईन करावं. जे माझे क्लासेस मिस झाले त्याच्यामुळे मी परत जॉईन केलं याला. पण खरंच खूप परिणाम तर पडलाय. चला, छान छान. झालं. थँक्यू ओके. मॅम. चला, थँक्यू व्हेरी मच. एक मिनिट. हा. ओके. सो आम्ही आता ते सिस्टम बंद करून परत आपल्या नवीन सिस्टम, जे आपलं जुनं सिस्टम आहे त्या सिस्टमवर काम करा क्लाससाठी उपस्थित झालेलो आहे. कारण काही टेक्निकल एरर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला अ, ते सिस्टम आम्ही नंतरच करणार, सेटअप लावणार. कारण तुम्हाला डिस्टर्ब करून मला ते सेटअप म्हणून त्यांना म्हटलं की आपण उद्या बघूया नवीन सिस्टमला. जस्ट कंटिन्यू. ओके. सो जे लोक पहिल्यांदा करत आहेत त्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. 10 दिवस फक्त तुम्हाला रेग्युलर यायचं आहे. माझं प्रॉमिस आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता आणि आनंदाचं नवं आयाम निश्चितच देऊ शकणार आहे आणि तुम्ही तुमच्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीने आनंदाशी जोडू शकणार आहे. सो सुरू करूया नवीन ऊर्जांना आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीनी अनुभवण्यासाठी. तो करना क्या है आपको? आपको एक ही काम करना है अभी. तुमच्या जीवनात जे काही सफरिंग आहे असं तुम्हाला वाटतंय ना, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर. तुमच्या जीवनात असलेलं सगळं सफरिंग तुम्हाला एका पेपरवर लिहून काढायचं आहे. व्हॉट एव्हर सफरिंग इज देअर. तुमच्या जीवनात जे काही तुम्हाला सफरिंग वाटतं ना, ते जस्ट लिहून काढा. कुणाच्या जीवनात शारीरिक लेवलचे दुःख असतील, काही लोकांच्या जीवनामध्ये मानसिक लेवलचा तणाव असेल, तर काही लोकांच्या जीवनामध्ये नात्यांमधलं सफरिंग असेल. क्योंकि आज उस सफरिंग को हमें लिख के खाली हो जाना है. कारण जोपर्यंत आपण खाली होणार नाही ना, तोपर्यंत नवी ऊर्जा, नवी सकारात्मकता, नवी पॉझिटिव्हिटी आपण देऊ शकणार नाही.
तर सुरू करण्याआधी मी एक छोटंसं प्रॅक्टिकल तुमचं घेते आणि त्या प्रॅक्टिकलमध्ये आपण पहिले त्या सफरिंगला फाइंड आउट करू, मग आपण त्याला पेजवर नोट डाउन करू अँड देन वी विल स्टार्ट. सो अभी हम अपने सफरिंग को ढूंढते. आंखें बंद कीजिए, डोळे बंद, जस्ट रिलॅक्स. इथे उपस्थित सर्व लोक, आय रिक्वेस्ट यू, डोळे हलके बंद करा. पाठीचा कणा ताठ, येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे लक्ष. आज आपण इथे आहात. कुणाच्या जीवनात शारीरिक सफरिंग असेल, कुणाच्या जीवनात मानसिक सफरिंग असेल. आपण कुठल्याच सफरिंगला सोबत घेऊन जीवनाचा खरा आनंद अनुभवू शकत नाही. आणि म्हणून आज आपण आपल्या जीवनात असलेल्या प्रत्येक सफरिंगला आपल्या जीवनातून दूर करणार आहे. प्रत्येक सफरिंगला आपल्या जीवनातनं दूर करणार आहे. बघा आज बंद डोळ्यांनी त्या सफरिंगचं अस्तित्व नेमकं कुठे आहे. कदाचित एखाद्याने दुखवलेलं मन असेल, एखाद्याने कटू शब्दांचा वर्षाव तुमच्यावर केला असेल, एखाद्याने शारीरिक प्रताडना, शारीरिक त्रास तुम्हाला दिला असेल. कुठेतरी सर्व सफरिंग मनाच्या गाभाऱ्यात तुम्ही एक कुलूप बंद केलेला आहे हो. त्या सफरिंगला आज एकदा अलाव करा तुमच्या शरीरातनं मनातनं बाहेर जाण्यासाठी. कारण आज खाली व्हायचं आपल्याला, नवीन ऊर्जांना आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी, नवीन सकारात्मकतेला आपल्या जीवनात आणण्यासाठी, आपल्याला संपूर्ण पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकतेने आपल्या जीवनाला नवी दिशा देण्यासाठी अलाव युअर सेल्फ, परवानगी द्या स्वतःला. तुमच्या जीवनाच्या आनंदासाठी, तुमच्या जीवनाच्या सुखासाठी आनंद द्या. अलाव करा, अलाव करा. तुमचं ते सफरिंग कदाचित अश्रूंच्या माध्यमातून बाहेर पडेल. परवानगी द्या. खूप काही दडलाय मनामध्ये, मनाच्या गाभाऱ्यामध्ये. आज आपण त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया. आयुष्यात खूप काही दुःख सहन केले असतील, त्या दुःखांचे ओझे मनात असतील, तो बांध तोडून टाका. कारण इथून पुढे आपण आयुष्यातला आनंद कलेक्ट करायचा आहे. जीवनातल्या दुःखांना दूर करूनच आपण पॉझिटिव्हिटीचा आनंद ग्रहण करू शकतो. जस्ट अलाव युअर सेल्फ, जस्ट अलाव युअर सेल्फ, जस्ट अलाव युअर सेल्फ, अलाव युअर सेल्फ, जस्ट अलाव युअर सेल्फ टू कलेक्ट दॅट पॉझिटिव्हिटी. जीवनातला आनंद कलेक्ट करण्यासाठी आज सर्व नकारात्मकतेला आपल्या शरीरातनं, मनातनं आणि जीवनातनं बाहेर काढायचंय. शरीरातनं, मनातनं आणि जीवनातनं बाहेर काढायचंय. जस्ट अलाव युअर सेल्फ, जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव. आणि हळूवार, स्लोली स्लोली डोळे उघडायचे आहेत. जस्ट ओपन युअर आईज, रिलॅक्स, रिलॅक्स. याचंच आपण एक डीप मेडिटेशन त्या परवा घेणार आहे आणि पास्टच्या गतकाळातल्या सगळ्या घटनांना आपण दूर करून टाकणार आहे. लक्षात घ्या, ज्या ब्रह्मांडी ऊर्जांना आपण अनुभव करणार आहे इथून पुढे 10 दिवस, त्याच्यासाठी तुमचं 100% फक्त शरीराने उपस्थित असणं गरजेचं नाही आहे. तुम्ही तेवढंच मनाने देखील उपस्थित राहणं गरजेचं आहे. कारण जीवनाला जर खरोखर पॉझिटिव्हिटीने परिपूर्ण करायचं आहे,
तर ते कम्प्लिशन तुमच्या जीवनातनं पॉझिटिव्हिटीने तुमच्या जीवनात येणं खूप गरजेचं आहे. तुमचा एक शब्द देखील तुमच्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकतेने बदलू शकतं. पण आज परवानगी द्या येणाऱ्या 10 दिवसांना जीवनातल्या सुखाशी जोडण्यासाठी, जीवनातल्या आनंदाशी जोडण्यासाठी. जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? काही मेसेज येत आहे आवाज येत नाही म्हणून? ओके, थँक्यू. ज्यांना येत नाही आहे त्यांनी थोडं तुमचं नेटवर्क चेक करा. सो या 10 दिवसांमध्ये आपण शारीरिक लेवलच्या पीडा, मनातला तणाव आणि नात्यांमध्ये असलेला सगळ्या नकारात्मकतेला डिलीट करणार आहे. तर पहिली ऍक्टिव्हिटी आता आपल्याला करायची आहे, कागदावर लिहा. जे काही सफरिंग तुम्ही आता बंद डोळ्यांनी अनुभवलं ना, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर. लिहा सगळ्यांनी ते पेपरवर. कुणाबद्दलचा वर्षानुवर्षेचा दडून ठेवलेला राग तुमच्या मनात असेल, काही द्वेषाची भावना असेल, कुठल्याही कारणाने तुमच्या जीवनामध्ये सफरिंग असेल, जस्ट अलाउ युअर सेल्फ, जस्ट अलाउ युअर सेल्फ, राइट डाउन ऑन द पेपर. लिखियो सब बातों को. अगदी कुणाच्या जाण्याने, कायमस्वरूपी तुमच्या जीवनातनं जाण्याने जे दुःख तुम्ही सहन केले आहे, त्या दुःखांना अलाव करा तुमच्या जीवनातनं मोकळं करण्यासाठी. कारण तुम्ही जेव्हा ते शब्द, कुठेतरी ब्रेनमध्ये साठलेल्या गोष्टी आहे, मनामध्ये साठलेल्या गोष्टी आहे, त्याला जेव्हा तुम्ही कागदावर उतरवाल, तेव्हा त्या सगळ्या नकारात्मक फिलिंग, नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनातनं डिलीट होणार आहे कायमस्वरूपी. सो डिलीट दॅट एनर्जी. आपल्याला आपल्या जीवनामध्ये खाली होऊ जाणं आहे. कारण या 10 दिवसामध्ये सुखाची ऊर्जा, समाधानाची ऊर्जा, आनंदाची ऊर्जा आपल्याला जीवनामध्ये ग्रहण करायची आहे. संपूर्ण सुख आणि आनंदाची ऊर्जा जीवनामध्ये आणायची आहे. म्हणून परवानगी द्या स्वतःला. आयुष्य खूप सुंदर आहे हो. तिला अधिक सुंदर करायचं आपल्याला, त्या जीवनाला अधिक आनंदी करायचं आहे. आणि म्हणून आज जे काही दुःख मनामध्ये आहे ते कागदावर उतरवा एकदा. उतरवा कागदावर. कारण जर तुम्ही ते दुःख एकदा कागदावर उतरवून बघितलं ना, मग बघा, प्रॅक्टिकली करा. कारण हा क्लास कीर्तन नाही हो. गावागावात भागवत सप्ताह असतात 8 दिवसात. एक बुवा तिथे येतो आणि तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगून जातो. आताही बघा, जे लोक फक्त बुवाचं कीर्तन ऐकायला बसलेलं आहे, मी त्यांच्या जीवनातल्या बदलाची गॅरंटी घेत नाही. किंवा ऊर्जांचा क्लास मस्त झोपून लेटून करत आहे, त्यांच्यासाठी हा क्लास मुळीच नाही आहे. दोज हू वॉन्ट टू चेंज देअर लाईफ इन पॉझिटिव्हिटी, खरोखर 1% जरी तुम्हाला वाटत असेल, बघा, हा क्लास फक्त पैशांनी फ्री आहे, पण इथे तुम्हाला तुमच्या जीवनातल्या श्वासांची एनर्जी द्यायची आहे. ती एनर्जी किती मोठी आहे, मी 2 मिनिटात ते प्रॅक्टिकल घेईल. पण थोडा विचार करा की आज जर तुम्ही विचार कराल, माझ्या एका अपॉइंटमेंटसाठी 2-2 महिने वेटिंग लागते आणि माझ्या अर्ध्या तासाच्या अपॉइंटमेंटची फी 1100 रुपये आहे. पण तरी मी तुमच्यासाठी हे 10 दिवसांचं सेशन घेऊन येते आहे. त्याचं रिझन आहे की मला या ऊर्जांनी इतकं भरभरून दिलेलं आहे आणि आता फक्त ते माध्यम बनायचं आहे की एका चेहऱ्यावर ते सुंदर डीप स्माइल क्रिएट करणं. आणि ते जेव्हा स्माइल क्रिएट होईल ना, त्या तुमच्या चेहऱ्याच्या स्माइल मधनं माझी फी मला मिळणार आहे. या 10 दिवस मी त्या तुमच्या चेहऱ्यावर स्माइलसाठी प्रयत्न करणार आहे. पण ऊर्जांचा क्लास आहे, या क्लासला बसताना तुमची ऊर्जा पण ऍक्टिव्ह पाहिजे की नाही हो. आणि म्हणून नुसतं ऐकायला बसलाय, मी सांगितलंय तुमच्या जीवनातले दुःख हे सगळे प्रॅक्टिकल आहेत. जेव्हा तुम्ही कागदावर लिहाल तेव्हा ते मोकळं होईल. आणि जे लोक ऑफिसमधनं क्लास करत आहे, वर्किंग टाइम आहे, काळजी करू नका. 7:30 वाजेपर्यंत आपलं सगळं रेकॉर्डिंग अपलोड होऊन तुम्हाला पूर्ण रेकॉर्डिंग तुमच्यापर्यंत पोहोचेल. जे रेकॉर्डिंग बघून फक्त आपला जो शक्तिपात राहतो ना, तो तुम्हाला अटेंड करणं कंपल्सरी राहील, जो पहाटे 5:15 वाजता होईल. ज्या दिवशी होईल ती पूर्वसूचना तुम्हाला दिली जाईल. तो प्लीज, अब आ ही गए हो तो प्रॅक्टिकल भी कर लो. झालं का सफरिंग लिहून?
आता जे काही ज्यांनी ज्यांनी प्रॅक्टिकल केलं इमानदारीने, मग मी सगळ्यांना बघितलं, कोणी केलं कोणी नाही केलं. ज्यांनी लिहिलंय त्यांच्यासाठी सूचना आहे, उसको फाडो. और ज्यांनी नाही केलंय, ही प्रक्रिया आपल्याला इथून पुढे 21 दिवस करायची आहे. टिअर दॅट, फाड डालो. त्या कागदाचे बारीक बारीक तुकडे करा, जिथे तुम्ही तुमच्या जीवनातले सगळे त्रास लिहून काढले आहेत ना. जस्ट फाड डालो उसको. ही प्रक्रिया किती दिवस करायची आहे? पुढच्या 21 दिवस. आणि इथून पुढे आयुष्यात जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठल्या प्रकारचं सफरिंग तुमच्या जीवनात जाणवलं ना, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर अँड उसके तुकडे तुकडे करून त्याला फेकून टाका. रोज माचीसची काडी लावायची आहे. ज्यांना माचीसची काडी लावणं शक्य नाही त्यांनी डस्टबिन मध्ये टाका. इससे क्या होने वाला है, क्यों लिखा हमने. प्रत्येक गोष्टीला एक अर्थ आहे. आणि आपण हे लिहिण्याच्या मागचं कारण काय माहितीये का? आज आपण आपल्या जीवनातल्या सर्व सफरिंगला कायमस्वरूपी संपवून टाकणार आहे. आज एका दिवसात सगळं संपणार आहे का हो? पूर्ण आयुष्यातलं सफरिंग एका ह्याच्याने संपणार आहे का? निश्चितच नाही. हे सफरिंग संपायला यायला जीवनात आयुष्य गेलाय ना, मग संपवायलाही थोडा वेळ द्या ना. आणि ते संपवण्यासाठी 21 दिवस कंटिन्यू ते लिहून काढायचंय. सो तयार आहात ना सगळं सफरिंगला? आणि आपल्या जीवनामध्ये इथून पुढे आनंदाची पेरणी करण्यासाठी आता तुम्हाला एक काम करायचंय. आजचं होमवर्क समजा, होमवर्क शेवटी दिला जातो पण मी तुम्हाला मध्ये देते. होमवर्क समजा की तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे याची आज एक लिस्ट बनवा. त्याच्यातल्या तुमच्या ज्या काही महत्वाच्या गरजा आहे, म्हणजे इन्स्टंटली ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं माहितीये का? ज्या गोष्टी इन्स्टंट तुमच्या जीवनात घडाव्या असं वाटतंय, तर त्या गोष्टींना तुम्हाला येलो पेजवर रेड पेननी 21 टाइम्स ते लिहायचंय. ज्या गोष्टी तुम्हाला लवकर पाहिजे आहे, अशा सगळ्या गोष्टींना येलो पेजवर रेड पेननी लिहायचंय. ओके. आणि जी गोष्ट तुम्हाला दीर्घकालीन झाली तरी एक एकदा लिहायची आहे. चलो हुआ तो भी चलेगा पर होना चाहिए. अशा ज्या गोष्टी आहे, जसं मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. चला पहिला फॉर्म्युला देते मी तुम्हाला जीवनात इथून पुढे आनंदाने जगण्याचा. कुणाकुणाला पाहिजे फंडा? कि आज के बाद आप बहुत खुश रहोगे, आनंदित रहोगे. देऊ पहिला पहिला आज, की इसके बाद आज मी जे आता इथून पुढे या 5 मिनिटात जो तुमच्याशी संवाद साधणार आहे, आयुष्यात जे लोकांना वाटतं की माझ्यासारखं दुःखी कोणीच नाहीये बा, अशा सगळ्यांचं दुःख गायब करणार आहे मी पुढच्या 5 मिनिटांमध्ये. रेडी आहात? अपने जिंदगी में वो सब पढ़ना चाहिए सभी को. चला. सगळे लोक इथे बसलेले जिवंत आहेत अशी मी गृहीत धरते. या पृथ्वी तलावरचा एक सजीव जीव सगळे माझ्या समोर बसलेले आहेत. पक्का ना? गॅरंटी आहे ना प्रत्येकाला स्वतःची? हर एक जण जिंदा आहे ना यहाँ पे बैठा हुआ? गॅरंटी घेताय का स्वतःची जिवंत आहे म्हणून? श्वास सुरू आहे ना प्रत्येकाचा? अरे हो तर म्हणा. यस. कर जब तक है जान तभी तो सारी दुनिया देखोगे ना. चला ग्रेट. चलो. आता मी म्हणते म्हणून तो जो नॉर्मल आपल्याला कळत न कळत असलेला श्वासाला परत एकदा घ्या बरं. एक श्वास घ्या. जस्ट रिलीज. परत एक श्वास घ्या. जस्ट रिलीज. काय केलं आपण? 2 श्वास घेतले आयुष्यातले, 2 श्वास सोडले. चला. कोणाकोणामध्ये ताकद आहे हे घेतलेलं 2 श्वास त्याला लागलेला वेळ वापस आणायची? चला आणा पटकन. एनीवन इज देअर? सगळे लोक जिवंत आहेत, सगळे ताकदवर आहेत. चला 2 श्वास घेतलेले त्याला लागलेला वेळ वापस आणा. एक एक तरी व्यक्ती असेल ना, हँड रेज करा, ज्याला श्वास वापस आणू शकतो. काय रोहिणी मॅडम, श्वास वापस आणू शकता का? हँड रेज आहे तुमचा? नाही ना? अच्छा, दुसऱ्या कामासाठी केलाय वाटतं. ओके. तर याचा अर्थ इथे एकाही व्यक्तीकडे नाहीये. मग आता ठरवूनच टाकलाय की 10 दिवस मला ऐकायचं आहे. तर मग या 10 दिवसांना 100% सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण करायचं आहे. काय करायचं आहे? जो मिल रहा है आपने को, जो ज्ञान. तर आता पुढचे 2 मिनिटं किती लोक आहे? चला. मग स्क्रीन नका शेअर करू बाबा कुणी. थांबा, मला क्लोज करून घेऊ द्या. ओके. कुणाला चान्स द्यायचा? वर्षा मॅडम कुठून आहात? तो वर्षा हाडकर मॅडम अनम्यूट करा बरं 1 मिनिट. माईक ऑन करा वर्षा मॅडम. हा, कुठून आहात मॅडम? विरारवरून. विरारवरनं. ओके. मला सांगा तुमच्या जीवनात काय सफरिंग आहे जिससे आप बाहर निकलना चाहते हो? एक मिनिट हा, एक मिनिट. एक मिनिट, मी दुसऱ्या रूम मध्ये जाते.
शारीरिक व्याधी आहे. ठीक ठीक, ओके ओके. व्याधी नाही म्हणता येणार बट, आणि थोडं सफरिंग, मानसिक देखो जो भी प्रॉब्लेम. फिजिकल सफरिंग, मेंटल येस. सफरिंग, रिलेशनशिप सफरिंग, उसको हम नाम देंगे आज से. येस. उसको, ते काय डॉक्टरांच्या भाषेत जर आजार म्हटलं तर त्याच्यात हजारो आजार आहेत. तो हम येस. जब एक शब्द उसको सिलेक्ट करेंगे, सफरिंग. सफरिंग येस. 3 लेवल का होता है, एक शारीरिक लेवल का, एक मानसिक लेवल का, और एक रिलेशनशिप और फायनान्स. बरोबर की येस. नाही? शारीरिक येस. मानसिक एकत्र आलं, एक येतं रिलेशनशिप आणि एक येतं येस. फायनान्स. 3 प्रकारचं सफरिंग. या हो. सफरिंगच्या पलीकडे चौथं पाचवं सफरिंग आहे का कुणाला? नाही. एक तो पैसे की चिंता है, एक तो रिश्तों में कटास है, या फिर शरीर और मन में सफरिंग चालू है. 3 प्रकारच्या सफरिंगवर लोक काम करतात. येस. पण तरी देखील तुमच्यासारखं भाग्यशाली कोणीच नाहीये, असं जर मी म्हंटल तर. ठीक आहे, जे तुम्ही आता येस. शारीरिक सफरिंगची गोष्ट केली आहे. नॅचरोपॅथी मध्ये एक वाक्य बोललं जातं, अगर हमारे जीवन में कोई समस्या है आणि रोग है, त्याच्यात रोग, कारण नॅचरोपॅथी आधारावर काम करतं. येस. अगर हमारे जीवन में कोई रोग है तो उसके लिए हमने कारण दिया है, येस. कारण हटा दो, रोग अपने आप हट जाएगा. बराबर है? तो उसी तरह अगर हमारे जीवन में वो 3 लेवल की सफरिंग है, चाहे वो शारीरिक मानसिक हो, पैसे की हो, या फिर रिलेशनशिप में हो, तो उसके लिए हमने क्या किया है? कारण दिया है. कारण हटा दो, प्रॉब्लेम हट जाएगा. पण आपण फोकस कुठे करतो बघा, फोकस कुठे आहे? माझा मोटिवेशनल आणि आयडियल कोण आहे माहितीये का? शेतकरी. शेतकरी माझ्या जगातलं आयडियल आहे, ज्यांच्या बेसवर मी माझ्या लाईफला आणि तुमच्या सगळ्यांना मार्गदर्शन करते. आता कसं, कदाचित आपल्या भारतात राबणारा शेतकरी आपल्या पेक्षा सुशिक्षित नसेल. आपण इथे बसलेले तरी सगळ्यांना इंटरनेटचं नॉलेज आहे, झूम बीम समजते म्हणून तुम्ही इथे बसले, बरोबर की नाही? म्हणजे त्या शेतकऱ्यापेक्षा आपण थोडस वेल एज्युकेटेड समजू स्वतःला. पण तो आपल्यापेक्षा हुशार आहे. कसा? त्याला माहिती आहे गव्हाचं पीक काढायचंय तर तो गहूच पेरतो, तांदळाचं पीक काढायचं आहे तर धान लावेल, बरोबर की नाही? ज्वारीचं पीक लावेल, पालेभाजी काढायची आहे तर त्याच पालेभाजीचं बी पेरेल. आहे की नाही? त्याला माहिती आहे. आणि जर चुकून तिथे जर दुसऱ्या पिकांचे तण आले तर तो तण काय करतो? काढून टाकतो. आणि पूर्ण फोकस त्याचं त्या पिकांच्या ग्रोथवर असतं. मग मला सांगा वर्षा मॅडम, तुमचं जे काही फिजिकल लेवलचं सफरिंग आहे, शारीरिक व्याधींच्या स्वरूपात जे सफरिंग आहे, त्या सफरिंगवर तुमचा फोकस, जिथे फोकस असेल तो एक्सपॅन्ड अँड ग्रो येस. होईल. शेतकरीच असं येस. त्या पिकांची काळजी करतो आणि त्याच्यावर फोकस करतो, तो एक्सपॅन्ड अँड ग्रो होतो. अगदी त्याच येस. पद्धतीने मी आजारी आहे, मी आजारी आहे, मी आजारी आहे, असा जर तुमचा फोकस असेल तर तुम्ही कुठल्या एनर्जीला वाढवताय? आजाराला वाढवताय की आरोग्याला वाढवताय? येस. येस. कळतोय ना फोकस चुकतोय म्हणून? तर फोकस आपल्याला काय पाहिजे? जी गोष्ट आपल्याला आपल्या जीवनात पाहिजे तिथे आपला फोकस असणं पाहिजे. पहिला मुद्दा कळला सगळ्यांना? येस. येस. जी गोष्ट आपल्या जीवनाचा भाग असली पाहिजे, आपला फोकस देखील त्याच गोष्टीवर असणं गरजेचं आहे. कारण जिथे फोकस जाईल तिथे एनर्जी जाईल, आणि ज्या स्वरूपात एनर्जी जाईल. आता किती माझ्या मित्रमैत्रिणी इथे सगळे बसलेले आहेत, त्यांना जीवनामध्ये प्रेमाची गरज आहे, प्रत्येकालाच आहे की नाही? कोणीतरी दुःखाच्या याच्यात, वय जरी वाढलं, विचार करा, जे लोक म्हणतात ना की माझ्या जीवनात खूप दुःख आहे, दुःख आहे, विचार करा आपण जीवनातल्या दुःखांना खतपाणी घातलंय. आता समजा मी पण तशीच होती, आय वॉज द मोस्ट कंप्लेनिंग पीपल. मुझे भी कसं असतं ना की आपल्या जीवनात प्रॉब्लेम असला तर आपण तो प्रॉब्लेम जर शेअर केला तर काय होईल? माझी फोकस एनर्जी कुठे जात होती? माझ्या जीवनातल्या प्रॉब्लेमवर. मग काय काय मोठं होणार? जीवनातले प्रॉब्लेम. प्रॉब्लेम होणार, बरोबर की नाही? मग माझा फोकस जर माझ्या जीवनातल्या दुःखांवर आहे आणि रोज मी दुःखाचं चिंतन करत बसेल तर माझ्या जीवनातलं दुःखच मोठं करणार आहे. पण जसा मी तो फोकस दुःखावर न काढून मला ज्या गोष्टी पाहिजे, जे तुम्हाला आज मी होमवर्क दिलाय का बरं, की तुम्हाला काय पाहिजे ते ऑन पेपर लिहा. कशासाठी? ऍक्च्युली याच्यातनं तुम्हाला काय होईल? फोकस कळेल की मला ऍक्च्युली जीवनात काय पाहिजे. कारण आपल्याला माहितीच नाही आहे की नेमकं काय पाहिजे, कशासाठी जगतो आम्ही. ठीक आहे? आता वर्षा मॅडम, तुम्हाला फिजिकल सफरिंग असलं तरी तुमच्यापेक्षा भाग्यशाली कोणी नाही आहे. सांगू का तुम्हाला का बरं? माझ्याकडे एक ऑफर आहे 5 करोडची. किती लोकांना 5 करोड पाहिजे? चला थांबा, आता कविता मॅडमचा पण माईक ऑन करू आपण.
5 करोडसाठी हा. माईक ऑन करा कविता मॅडम. अजून कोण आहे 5 करोड वाला? चला कविता मॅडम कुठून आहात तुम्ही ते सांगा आधी. मॅडम मी भुसावळ महाराष्ट्रामधून आहे. अच्छा भूसर, 5 करोड पाहिजे ना नक्की? नक्की. चला 2 डोळे द्या बरं मला. 2 डोळे. 5 करोडची ऑफर आहे. आत्ताच तुम्हाला 5 करोड पाहिजे होते. एकच पाय. नाही. एक एक हात, एक हात. मी 5 चे 10 केले, 50 करोड जरी केले ना तरी कविता मॅडम आता हे ऑफर घेणार नाही. 5 करोड नाही. मोठी रक्कम आहे हो. 5 करोड त्यांना पाहिजे होतं, लगेच त्यांचं मत एका मिनिटात काही सेकंदात बदललं. का बरं? मग आता विचार करा, त्या ईश्वराने इतकं सुंदर जे शरीर कविता मॅडमला दिलेलं आहे, 2 डोळे आहे जे बघू शकत आहे, कान आहे ऐकू शकत आहे, तोंड बोलू शकत आहे, शरीराचे हातपाय जर चांगलं काम करत आहे, तर त्या करोडोच्या शरीराला आपण कधीतरी थँक्यू म्हटलंय का? नाही. सतत नाही. कंप्लेंट कंप्लेंट कंप्लेंट. का? तर आपला फोकस चुकतोय. आणि कुठे चुकतोय तो फोकस? कारण आपल्याला नेमकं काय पाहिजे आहे ना, तेच अजून उमगलं नाहीये. आपल्याला अगदी खरं. कळतच नाहीये की आपला फोकस कुठे आहे आणि नेमकं काय पाहिजे. आणि म्हणून आजपासून जाणीवपूर्वक आज होमवर्क करायचंय बरं प्रत्येकाने. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट लिखो की आप अपने जीवन में काय कराल. आणि म्हणून लक्षात घ्या, मी एक सुंदर एक फेसबुकवर एक मुलाचा फोटो आला होता. आणि त्या फोटोमध्ये ना त्या मुलाला ना दोन्ही पाय नव्हते हो गुडघ्याच्या खाली. आणि चॉकनी त्याने ते पाय ड्रॉ केले होते. कधीही न पूर्ण होणारं त्याचं स्वप्न. आणि आज एक लक्षात घ्या, तुम्ही जे जीवन जगताय ना, कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय. कारण देवाने आपल्याला 2 हात दिले काम करायला. 2 डोळ्यांनी आपण विश्व बघू शकतो. एका अंध व्यक्तीला, जो आयुष्यात त्याला सुंदर सृष्टी बघू शकत नाही, त्याच्यापेक्षा नशीबवान आहात की नाही तुम्ही? हो मॅडम, आता नक्कीच. कान असून ऐकायला येत नाहीये, त्याच्यापेक्षा नशीबवान आहे की नाही तुम्ही? हो. आपल्या तोंडाने बोलताय तर आपण नशीबवान आहे की नाही? पण कधी आपला फोकसच नाही गेला हो. आपण सतत फोकस करतो, माझ्या जीवनात ही कमतरता आहे, ती कमतरता आहे, ती कमतरता आहे. आणि तीच ज्याच्यावर फोकस परत एनर्जी वाढेल आणि म्हणून कमतरता वाढेल. आणि म्हणून आज खरोखर एक लिस्ट बनवायची आहे की माझ्या जीवनात काय काय चांगलं आहे. आता जे लोक म्हणतात ना आमचा जोडीदार असा, म्हणजे इतके आजकाल तर पती पत्नीच्या नातं इतकं सुंदर नातं आहे, पण त्याला कॉमेडी आणि विचित्रपणा ते रील आणि याच्या माध्यमातून आलेला आहे. त्या सुंदर नात्याला एखादा विचार करा, ते नातं चांगल्या पद्धतीने जगता येतं, पण ते जगायचं सोडून एकदम आपण त्या सगळ्या नात्यांचा पण कचरा करून ठेवलेला आहे. ते नातं जगण्यासाठी आहे, ते नातं अनुभवण्यासाठी आहे, पण कंप्लेंट मोडमध्ये इतकं गेलेलं आहे की कम्प्लिशनचा विचारच नाहीये. खरंच आहे. कसं जगलात मला सांगा? हा क्षण वापस येणार आहे का हो? एक श्वास आपण वापस आणू शकत नाही. मग आता जे मी तुम्हाला सांगते, इथून पुढे कंप्लेंट कमी होतील आयुष्यातल्या. ते कसं? आता जो श्वास आपण घेतला ना, तो तर कधी परत येणार नाही आहे, हे तर फिक्स झालं. तुम्हाला माहिती आहे रियालिटी? या जगातनं दररोज 24 तासात 10 लाख प्लस लोक या जगातनं टाटा बाय बाय करतात, माहितीये का तुम्हाला? 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात. आणि त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये जर आज माझा नंबर लागला नाही, तर माझ्यापेक्षा भाग्यशाली कोणी आहे का हो? म्हणून उद्या जेव्हा सकाळी उठाल ना, त्या ईश्वराला थँक्यू म्हणा की आजचा दिवस तुम्हाला आज बघायला दिलाय. एक रिझन आजच्या दिवसाला आनंदाने जगण्यासाठी चांगला आहे की नाही सांगा, की आज आपण या पृथ्वीचा भाग आहे. दिस इज वन रिझन. इथून आयुष्याच्या कंप्लेंट आजच्यासाठी कंप्लेंट होऊ शकतात की नाही? जे काही सफरिंग, जे काही त्रास आहे, कारण जेव्हा तुम्ही समजाल ना, रेकी तुम्हाला शिकवते आज मध्ये जीवन जगायला. माझ्याकडे जे काही आहे ना, ते फक्त आज आहे, टुडे आहे, नाऊ आहे. कारण गेलेला क्षण ज्या आठवणींनी तुम्ही जगाल, तो तसाच मेमरीमध्ये स्टोर राहील. तो स्माइल मध्ये जगाल तर आनंद लक्षात राहील. तो रडत जगाल तर रडणं लक्षात राहील. तो रागाने जगाल, द्वेषाने जगाल, तो त्याच स्मृतीमध्ये राहील. आणि जीवन पास्ट मध्ये आहे का? कालचा दिवस जर तो चांगला गेला चांगला गेला, वाईट गेला वाईट गेला, त्याला आपण नाही बदलू शकत. बदलू शकता का कोणीतरी? कालचा दिवस बदलू शकता का? किंवा आज तुम्ही येणाऱ्या फ्युचर बद्दल किती
विचार करत बसला, कल ये करना है, वो करना है, वो करना है, असं करायचं तसं करायचं, ते आज करू शकणार आहे का तुम्ही? पॉसिबल आहे का कोणाला आजचं जीवन उद्या जगण्याचं? उद्या जेव्हा येईल ना तो दिवस उद्या म्हणूनच आज म्हणून येईल. म्हणून जे काही जीवन आहे ना ते वर्तमानातल्या या क्षणांमध्ये आत्ताच्या. आणि म्हणून आज जर मी जागी झाली, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला म्हणायचा की आज जर मी जागा झालोय किंवा जागी झाली आहे ना, तर काय आहे आजचा दिवस? ईश्वराने त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला नंबर लावला नाही म्हणजे काहीतरी चांगलं करण्यासाठी त्याने आपल्यासाठी जीवन ठेवलं आहे की नाही? आणि त्याच्यासोबत बघून घ्यावं, आपल्यासोबत आपल्या घरातले सगळे लोक आज जागे झाले आहे. दिस इज द सेकंड रिझन टू सेलिब्रेट. मग काय या दोन कारणांसाठी आजच्या दिवसाला आपण सकारात्मक ऊर्जा देऊ शकत नाही का? कोण कोण प्रॉमिस करताय मला की उद्याच्या सकाळपासून आपलं पहिलं वाक्य राहणार आहे, थँक्यू सो मच गॉड की मला आजचा हा छान दिवस दिला आणि माझ्या फॅमिलीला सुद्धा हा सुंदर दिवस दिलाय. जस्ट प्रॉमिस युअर सेल्फ कि बस सफरिंग खत्म हो जाएंगी कि नहीं, क्योंकि पता है हमें काम कहाँ करना है आने वाले 24 घंटे में. 24 तासातले 8 तास तर झोपण्यात जाणार आहे. मग उरलेल्या 16 तास आपल्याला फक्त स्वतःवर कंट्रोल ठेवायचा आहे. आणि सकाळी उठल्यानंतर त्या देवाला थँक्यू म्हटल्यानंतर मी आज तुम्हाला मंत्र देते. तो मंत्र माझ्या 85 वर्ष योगा गुरूंनी दिलेला होता. अगदी 85 वर्षामध्ये ते सगळे आसनं करायचे आणि तो इतका सुंदर मंत्र आहे जो मी माझं ब्रीद वाक्य बनवून टाकलंय, माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना देते. चला मंत्र सांगू का? दोनों हाथ ऐसे कर लो. शाहरुख खान वाली स्टाईल. स्वतःला आपण कधी महत्वच देत नाही ना. चला मनापासून एक भाव प्रकट करा. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. बोला, जोरात बोला, डिक्लेअर युअर सेल्फ. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. 3 वेळा हे वाक्य रोज रिपीट करा. सकाळी उठल्यानंतर बघा तुमच्या जीवनामध्ये किती सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीची ऊर्जा येणार आहे आणि तुम्ही जीवनाचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेणार आहे. आता स्वस्थ म्हणजे काय? शरीर आणि मनाने स्वस्थ. ठीक आहे. मस्त म्हणजे तुम्ही जेही काम करून राहिले आहे, माझी मैत्रीण भाजी जरी फोडणी घालते ना संध्याकाळी तरी विथ स्माइल घालते आहे. माझे बंधू जर ऑफिसचं एखादं काम करताय ते पण मस्त पॉझिटिव्ह ऊर्जांनी करताय आणि त्याचा रिझल्ट बघा तुमच्या जीवनामध्ये कसा येणार आहे, तर जबरदस्त येणार आहे. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट तो येणार आहे. सो कोण कोण बदलना चाहेगा या ऊर्जांना? कारण जीवन खूप सुंदर आहे आणि ते सुंदर अधिक कसं बनवायचं, ती कला म्हणजे ही दिव्य ऊर्जा जी आपण 10 दिवसात अनुभवणार आहे. तर जीवन लिटरली खूप सुंदर आहे आणि याला अधिक सुंदर जर बनवायचं असेल तर सुरुवात आज तक हमने क्या किया? आपल्या आनंदाचे रिमोट. आता हे एक कारण, एवढे 2 कारण सफिशियंट आहे ना जीवन आनंदाने जगायला? हर एक के लिए पॉसिबल है. रोज सवेरे उठने के बाद इतना बोल दो. आता 1 मिनिट. हा. आता दुसरं रिझन काय मॅडम, नुसतं कारण कारण सांगून राहिले, पण खरंच उद्या देवाने आपल्याला एवढं सुंदर जग दिलंय ना, आपण त्याला कधी बघितलंच नाही. आपण ना कंप्लेंट मोडवर जगतो. मी काउन्सिलिंगच्या ह्याच्यात माझ्याकडे बऱ्याच केसेस येतात आणि त्याच्यात खूप सारे अनुभव येतात की जीवनामध्ये काय चालू आहे. जे लोक जोडीदाराच्या बद्दल कंप्लेंट मोडमध्ये असतात, मी सांगितलं मी पण तशीच होते, बट अभी वो बदल गया है, रेकी ने सब बदल दिया है. कंप्लेंट से कंप्लीशन पे आना है. कारण थोडं एखाद्या सिंगल मदरला किंवा सिंगल फादरला जाऊन बघा, किंवा उतार वयात राहणाऱ्या एखाद्या वृद्ध एकल दाम्पत्याला विचार की जो एकटं आहे. विचार करा की आज आपण कुटुंबाच्या ह्याच्यात पुढे जाताना खूप काही गमावलेलं आहे. आज जे खूप मोठे शहर आहेत किंवा आमच्यासारखे छोटे शहर आहेत, अर्धे घरं रिकामी आहेत. कसे रिकामे आहेत माहितीये का? कधीतरी मी तुम्हाला
दोन गोष्टी आता इथे सांगते की आपण कशाच्या मागे धावतोय हेच कोणाला कळून नाही राहिलं सध्याच्या घडीला. कशाच्या मागे धावणं चालू आहे. आयुष्यातली अख्खी मिळकत आई वडील मुलांच्या एज्युकेशनसाठी लावतात. लावतात की नाही लावत? एज्युकेशनसाठी त्यांना आधी हॉस्टेलला टाकतात. आजकाल तर ट्रेंड झालेला आहे रेसिडेन्शियल हॉस्टेलमध्ये टाका. का आपले एकुलता एक मुलगा मुलगी किंवा दोन मुलं सांभाळता नाहीत आपल्याला? रेसिडेन्शियल स्कूल लागतात त्यांच्यासाठी. आणि मी दोन गोष्टी तुम्हाला सांगते, त्याच्यात चूक कोणाची आता तुम्ही ठरवा. रिअल स्टोरी दोन सांगते. एका मुलानी आई बाबांना लिहिलेलं पत्र विदेशात. बाबा, आई, मला कधीच माहिती नव्हतं की फॉरेन काय असतं. आई बाबा, मला कधीच माहिती नव्हतं फॉरेन काय असतं. मी अगदी खूप लहान होतो. अगदी लहान होतो तेव्हा तुम्ही मला एकच सांगितलं, बाळा तू खूप शिक, खूप मोठा हो, खूप पुढे जा. आणि अगदी लहान असताना मला तुम्ही हॉस्टेलमध्ये टाकलं. फक्त एकच सांगितलं, बाळा तू खूप मोठा हो, खूप शिक, आणि मला तुमच्यापासून दूर केलं. मी लहान होतो आई, मला तुझी खूप आठवण यायची, रात्रीची भीती वाटायची, पण तू माझ्याजवळ नव्हती. कधीतरी सुट्टीत तुझ्याकडे यायचो तेव्हा ती माझी हाऊस मी भरून घ्यायचो. थोडासाच मोठा झालो होतो, तुम्ही कॉलेजसाठी मला अजून दूर पाठवलं, आणि कॉलेजमधनं नोकरीसाठी पुढच्या शिक्षणासाठी मला या देशाच्या बाहेर पाठवलं. खरंच सांगा ना, मला माहिती होतं का फॉरेन काय असतं? पण आई बाबा तुम्हीच मला पाठवलं. आणि आज तुम्ही म्हणता की मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. पण या पुढे जाता जाता माझाच व्याप एवढा वाढला की माझी कितीही इच्छा असली, आई बाबा, मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कसंही जगलात हो, तर हे जीवन संपणार आहे. लिटरली आता जर मला काय झालं, माझ्याच घरचे 4 तासात पोचून मोकळे होतील. होतील की नाही होतील? मग 13 दिवस ताज्या फुलांचा हार, प्रत्येकाच्या धर्मसंस्कृतीनुसार जे जे दिवस पाळत असतील त्यानुसार. मग फोटोला एक परमनंट नकली हार. मग कधी काळी पुण्यतिथी वगैरे साठी. आणि कधी रंगरंगोटी झाली, एखादी पिढी पुढे गेली अळगळीत, आणि नंतर घराच्या बाहेर तो फोटो चालला जाईल. इट इज द रियालिटी. सगळ्यांना माहिती आहे. मग मला सांगा, ते आपलं इवलंसं कोकरू आपल्या जवळ ठेवायचं, त्याचं लहानाचं मोठं होताना डोळ्यांनी पाहायचं, रात्रीच्या अंधारात त्याला एकट्याला राहायचं, की त्याला जर तुमची गरज पडली तर तो तुमच्या जवळ असला पाहिजे. नुकताच जॉकी श्रॉफ यांचं एक मी रील बघितली फेसबुकवर. त्यांनी म्हटलं, मी लहान होतो ना, माझं छोटंसं घर होतं. एका खोलीत बाबा, माझे भाऊ बहीण, आई राहायचो. शिंक जरी आली ना, तर रात्रीच्या वेळेस माझे आई बाबा माझ्यासाठी जागे व्हायचे, आणि काय झालं म्हणून माझी आई रोज माझ्या उशीजवळ बसून माझी काळजी घ्यायची. पण मी आज मोठा झालो, माझं घर मोठं झालं, आईसाठी वेगळी रूम तयार झाली, आणि रात्रीच्या ह्याच्यात आईला काय झालं कळलं नाही. सकाळी उठल्यावर माझी आई गेलेली होती. जर माझ्या घरांच्या रूम वाढल्या नसत्या तर आईला नेमकं रात्री काय झालं असतं ते खंत मला आयुष्यभर उरली नाही, की त्या आईच्या शेवटच्या क्षणी मी तिच्या जवळ नव्हतो. ही खंत आयुष्यभर. आज आपण घरं मोठाले बांधतो, प्रॉपर्टी वाढवतोय, पण खरोखर मला सांगा, कुटुंबातले ते आनंदाचे क्षण आपण जगतोय का? किती लोक जगतात आहे सांगा मला. की कुटुंबामध्ये जे 4 क्षण आनंदाचे जगायचे आहे ते आपण जगतोय का? मग धावतो कशाच्या मागे आहे? एक्झॅक्टली आपल्याला काय पाहिजे ते कळतंय का? थोडा विचार करा. कशाच्या मागे धावून राहिलो आपण? दुसरं उदाहरण सांगते याच पद्धतीने. रिअल स्टोरी आहे. आणि अक्षरशः याच पद्धतीने मुलांना शिकवायला बाहेर पाठवलं, मुलं आपल्याकडे सेटल झाले. मुलाला फोन गेला, दोन्ही मुलं एकाच देशात होते. फोन गेला की बाबा तुझी आई गेली आहे, येऊन जा. मोठ्या मुलांनी म्हटलं, मला सुट्टी भेटणार नाही, लहान भावाच्या जवळ काही पैसे दिले, आणि तू जा आणि सगळं उरकवून ये. लहान भाऊ आला. 3 दिवस आईची बॉडी, त्या भावाला सगळं तिकीट वगैरे करून यायला 3 दिवस लागले. आईची बॉडी संग्रहित करून ठेवली गेली होती. 3 दिवसानंतर मुलगा पोहोचला. सगळे आईचे अंत्यविधी केले. तिसऱ्या दिवशी बाबांच्या हातात सगळं कार्यक्रम झाल्यावर काही पैसे ठेवले, आणि म्हटलं, बाबा आता माझ्या सुट्ट्या संपतात आहे, मला जावं लागेल, हे पैसे घ्या आणि बाकीचं कुणाच्या तरी कडून सगळे विधी करून घ्या. बाबांनी म्हटलं, फक्त 10 मिनिटं थांब.
बाबा वर गेले, एक चिठ्ठी लिहिली, 2 मजली घर होतं, त्या 2 मजली घरात दोघंच आई वडील एकटे राहत होते. तिथून उडी मारली, एक जोराचा आवाज झाला, वडिलांच्या हातात एक चिठ्ठी सापडली. बाळा, मला माहित नाही तुला परत सुट्टी भेटेल की नाही भेटेल, आता सुट्टी मिळालीच आहे तर माझंही सगळं उरकून जा. खरंच विचार करा, यासाठी आपण करतोय, आयुष्याचे सगळा ताण सहन करतोय, स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन मुलांना घडवतोय. इतकं बरं आहे का, गरज आहे का सगळ्या आज म्हणजे आपल्याला सगळा पैसा देतो आपण, पण खरोखर कुटुंबाला द्यायला आपल्या जो वेळ आहे का? काय वाटतंय, आहे आपल्याकडे वेळ? जर माझे जे आहे त्यांचे आई वडील बाहेर गावी राहतात आहे, दुसऱ्या शहरात राहतात आहे, कुठेतरी तुमच्याकडे तो वेळ आहे का की तुम्ही एक फोन त्यांना करताय? ओ, नाही पाहिजे तुमच्या आई वडिलांना तुमच्याकडनं काही, पण एक फोनची अपेक्षा, एक शब्द त्यांच्याशी बोलता का तुम्ही? एक वेळ काढता का, 2 शब्द तरी? त्यांना त्यांना ते तुमच्यासाठी खूप कष्ट करतात आहे, पण एक फोन, जर ती आई घरात राहते, बाबा घरात आहे तुमच्या, 2 मिनिटं त्यांच्याकडे काढून तुम्ही विचारताय का, आई तुला काही हवं आहे का? त्यांना पैसे नको, तुमचे 2 शब्द हवे आहे. वेळ काढा, कारण कसंही जगलात, तसा एक श्वास घेतला, एक श्वास सोडला, तो परत येणार नाही. तोपर्यंत कालचा दिवस आज येणार नाही, आजचा क्षण उद्या जगू शकणार नाही. जे आहे वर्तमानातल्या क्षणात आहे, आणि वर्तमानातल्या क्षणांना जशी एनर्जी द्याल, तसंच तुमच्या लाईफचा पास्ट आणि फ्युचर घडणार आहे. सो कोण कोण आता रेडी आहे? आने वाले 10 दिन सच में अपनी जिंदगी को एक नई सकारात्मक राह देने के लिए, कारण कसंही जगलात, विसरू नका, आयुष्य संपणार आहे. प्रत्येक श्वासासोबत आपण आयुष्य मागे टाकतोय, आणि या आयुष्याला जर खरं जगायचं असेल ना, एकदा नव्याने, म्हणून आज कागदावर पहिले काय केलं, तुम्ही जेव्हा इथे बसला होतात, आलात सगळेजण, तुमची एनर्जी कशी होती? चला काहीतरी आहे, मॅडमनी म्हटलंय फ्री सेशन आहे, पण मी तुम्हाला काय म्हटलं की या सेशनची तुम्हाला खूप मोठी किंमत द्यायची आहे. ती किंमत ही आहे, तुमच्या भावनांना आतून फिल्टर करायचं आहे, तुम्हाला तुमच्या श्वासांची किंमत द्यायची आहे, तेव्हा तुम्ही या क्लासला सक्सेसफुली अटेंड करू शकाल. मी माझ्या जीवनाचं ध्येय बनवलेलं आहे, कारण मला जे आयुष्यात पाहिजे होतं ना, भरभरून मिळालं. एक व्यक्तीची तृप्ततेची लेवल असते ना की नाही, अभि इट्स इनफ, कारण मी शून्यातनं स्टार्ट केलेलं होतं, आणि त्या शून्यातनं मला या ऊर्जांनी खूप काही दिलं. तर आज वाटतंय की नाही, अभि बाळ दो, क्योंकि पता नाही, कारण जीवन कुठून आहे हो? जन्माला आलं तेव्हा प्रत्येक बाळाची मूड बांधलेली असते, आणि जाताना हात प्रत्येकाचा रिता झालेला असतो. जीवन म्हणजे फक्त इथून एवढा प्रवास आहे. कुणाचाच मुठ्ठे बांधून मृत्यू होत नाही, तो हसाच जातो. मग इथून एवढा जो काही प्रवास उरलेला आहे, हात रित होण्याच्या आधी जेही माझ्या हातात आहे, मला ते देऊन द्यायचंय. आणि म्हणून मी हे वारंवार गेल्या 1 वर्षापेक्षा जास्ती काळ झाला, ऑक्टोबरमध्ये मी चालू केलं होतं, 2023 मध्ये फ्री सेशन, आणि मी ते कंटिन्युअस करते. कारण याच्यातनं मला बक्षीस काय मिळतं माहितीये का? आता सध्याच्या घडीला 361 लोक क्लासमध्ये आहे, त्या 361 पैकी 10 लोकांच्या चेहऱ्यावर जरी इनर स्माइल क्रिएट झाला ना, ती माझी फी आहे. आय एम वर्किंग फॉर दॅट ओनली. कारण इथून क्रिएट केलेला पैसा काय, तो कपाळावर शेवटच्या क्षणी 1 रुपयाचा सिक्का लावतात ना, तो सुद्धा सोबत जात नाही हो. पण तुमच्याकडनं मिळालेले ब्लेसिंग, तुमच्या इनर लेव्हल पासून मिळालेला हॅपीनेस, तुमचे ते, दॅट इज द माय स्ट्रेंथ. कही तो काम आती है ना. त्याचे उदाहरण मी पुढे सांगेलच, की माझ्या लाईफमध्ये इतक्या कठीण प्रसंगात देखील याच ऊर्जांनी मला वाचवलंय, ते तुमच्या ब्लेसिंगमुळे. सो चला, एका नव्या ऊर्जेला 10 दिवसाचा एक संकल्प करूया. मी गॅरंटी नाही देत की 10 दिवसात आयुष्य बदलेल, पण जो फॉलो करेल त्याच्यासाठी माझी गॅरंटी आहे की तुमच्या आयुष्याला नवी सकारात्मकतेची दिशा मिळणार आहे, नवी पॉझिटिव्हिटी, नव्या आनंदाने तुम्ही जगू शकणार आहे. तर जेही लोक क्लास करतात आहे आज, ग्रुपवर तुम्हाला माहिती आहे 1025 लोक आहेत, पण इथे किती, 362 65 जे काही लोक आहेत,
तुम्ही जर तुमचं शेअरिंग केलं की आजचं सेशन कसं वाटलं, तर कळत नकळत तिथे कोणीतरी गरजू असेल ज्याने आजचं सेशन मिस केलंय. तुमचे शब्द त्याला प्रेरणा ठरतील, त्याला मार्गदर्शन करतील की त्याला कदाचित आज मिस केलं, आजचं रेकॉर्डिंग बघून तो उद्या क्लासला येईल. तर त्याच्यासाठी त्याला शेअरिंग करा, किंवा तुमचा जवळचा एखादा मित्र मैत्रीण ती या सफरिंग मध्ये अडकली असेल. 3 प्रकारचं सफरिंग: शारीरिक, मानसिक हे एक सफरिंग, त्याच्यानंतर रिलेशन आणि फायनान्स. कुठल्याही सफरिंग मध्ये अडकला असेल तर त्याला आपण बाहेर काढण्यासाठी निश्चितच तुम्ही आपला लिंक पाठवा. म्हणजे तुम्ही ज्याला खूप काहीतरी त्याच्या लाईफमध्ये एक स्माइल क्रिएट करण्यास हेल्प करू शकाल. आणि रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणारच आहे. आपलं चॅनल आहे व्हर्टेक्स हॅपी लाईफ, जिथे आपण या पद्धतीने व्हिडिओज देत असतो. ते तुम्हाला कंटिन्युएशन मध्ये मिळतील जर तुम्ही रेकॉर्डिंग, कारण क्लास संपल्यानंतर जर रेकॉर्डिंग एका जागी बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला, आणि तिथेही तुम्ही शेअरिंग करू शकता की तुम्हाला सेशन कसं वाटलं. ओके, तर आज आपण 1-2 शेअरिंग घेऊ. वेळ झालेलीच आहे तशी. एनीवन, दिल से अगर लगता है, कारण तुमचे शब्द माझ्यासाठी ब्लेसिंग आहे. सो एनीवन कॅन शेअर. दीपा राणा मॅडम बोला. मॅम मी फर्स्ट केलेलं आहे तुमचा. नेटवर्क इश्यू आहे परत मी जॉईन मॅडम. झाले, तुम्हाला दीपा राणा सांगितलं मॅडम, तुम्ही नेटवर्क परत. इश्यू, आवाज येत नाही आहे. एक मिनिट, मॅडमचा काहीतरी नेटवर्क इश्यू आहे. कृपा मॅडम अनम्यूट करा. हा बोला दीपा मॅडम, आलं का नेट तुमचं? चलो ओके, नेक्स्ट. दीपा मैडम थोड़ा नेटवर्क इशू है। एनीवन जिनको दिल से लगता है, जो भी लगा है फीलिंग। तृप्ती मैडम अनम्यूट करा. मला खूप छान वाटले मॅडम. आणि जो आपल्या डोक्यातला विचार आहे म्हणजे असं शांत वाटतं ते जाताना. जेव्हा आपण लिहून टाकले ना, तेव्हा असं शांत वाटतंय माइंड मध्ये. 21 दिवस ये प्रक्रिया कंटिन्यू करा. अगर, क्योंकि हम पॉझिटिव्हिटी भरने वाले व्हॉट आज होमवर्क दिलाय ना, काय पाहिजे म्हणजे काय नाही पाहिजे हम्म. ते आपण काढून टाकणार आहे, आणि काय पाहिजे त्याचं रिस्टोर करणार आहे. कारण आपण काय केलेलं आहे, हम्म. रोज आंघोळ करतो की नाही आपण शरीराच्या स्वच्छतेसाठी, बरोबर आहे. दिवाळीला घर पण स्वच्छ, हम्म. म्हणजे सणासुदीला आता संक्रांत आहे, सगळ्या महिलांनी घर स्वच्छ केलंच असेल चांगलं, आणि हळदी कुंकू करायचंय. हम्म. गाडी पण स्वच्छ करतो, कार पण स्वच्छ करतो, करतो की नाही करत? इथली बरोबर. केव्हा केली आहे? लास्ट सर्व्हिसिंग केव्हा केली आहे? आणि ही जी आपण तुम्ही लिहिताय, ही जी प्रक्रिया मी तुम्हाला सांगितली आहे, ही कशासाठी? हम्म. वी आर डुईंग जस्ट सर्व्हिसिंग. सगळ्या नकारात्मक थॉटला काढून बाहेर काढण्यासाठी. ओके. जे आपण बोलून दाखवू शकत नाही ते आपण त्यांच्या रागानं ते फाडून टाकतो. असं येस, कुठेतरी मनाला एक पण समाधान त्याच्याने वाटतं. त्यांचा फायदा नाहीये, आपला फायदा आहे, कारण त्या आपला गोष्टी फायदा आहे. आपल्याला त्रास देतात. आणि म्हणून हा. सफरिंगला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे, कारण हे सफरिंग शरीरामध्ये आजारांचं कारण बनतं. ओके, चला सविता मॅडम बोला. थँक्यू. थँक्यू मॅडम. बोला, कसं वाटलं सेशन? खूप छान मॅडम. मी म्हणजे 6 महिने झाले तसं जॉईन केलंय. खूप छान आहे सगळ्या गोष्टी. आणि आज योग आला खूप दिवसापासून आणि खूप छान वाटलं मॅडम. चला छान, थँक्यू. प्रॅक्टिस पण खूप छान चालू आहे. तुमच्या आशीर्वादाने सगळं काही खूप छान आहे. थँक्यू. सो थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू. अवंती मॅडम अनम्यूट करा. आवाज आवाज नाही येते तुमचा. वर्षा जयरांगे मॅडम अनम्यूट करा. अवंती मॅडम तुमचा माईक ऑन आहे पण आवाज नाही येते तुमच्याकडनं. वर्षा मॅडम अनम्यूट करा, माईक ऑन करा. हा बोला. येस मॅम. बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची भाषाशैली खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही जे अगदी सोप्या भाषेत सांगताय ती टेक्निकच तुमची एक जबरदस्त म्हणावी लागेल. थँक्यू. आणि आपल्याकडे जे ज्ञान आहे ते प्रत्येकाला बिना मोबदला देणं ही भावनाच एक सगळ्यात महत्वाची. त्याच्यासाठी तुम्हाला हॅट्स ऑफ. थँक्यू. थँक्यू. सेशन खरंच खूप छान वाटलं मॅम. थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. लास्ट एक सुरेखा मॅडमचं घेऊ आणि मग आपण थांबू. सुरेखा मॅडम बोला.
माईक माईक ऑन करा सुरेखा म्हणून. हा बोला. 10 दिवसाचं सेशन मी, येतोय आवाज मॅडम? हा येतोय बोला. 10 दिवसाचं सेशन मी दुसऱ्या वेळेला पण पाहिलंय. आणि आपलं सेकंड लेवलला ऍडमिशन घेते मी आता. आणि तुमचं दोन्ही वेळेचं इतकं सुंदर वाटलं की नेहमी हे सेशन ऐकत राहावं असं वाटतंय. आणि कॅन्सरच्या पेशंटचे अनुभव वगैरे मी ऐकलेत. मला पण हेल्थचा इश्यूचं मला करायचंय. खूप छान आहे आणि मी शेअर पण करते बऱ्याच जणांनाही. थँक्यू. हम्म. सो भेटूया परत याच ऊर्जांसोबत उद्या दुपारी 3 वाजता. सगळ्यांना भेटण्याची उत्सुकता राहीलच. मग अपेक्षा करते की तुम्ही जर 3 लोकांना शेअरिंग केलं तर आज 300+ लोक होतं. आपली 1000ची कॅपॅसिटी आहे. 1000ची कॅपॅसिटी फुल होऊन जाणार आणि तुम्ही तुमच्या जीवनाला आनंदाच्या नव्या ऊर्जांची देणार. कारण जो देते, एक शेतकरी एक बी लावतो, त्याच्यात मल्टिपल होऊन धान्य येतं. त्याच पद्धतीने एक पॉझिटिव्हिटी तुम्ही जर माध्यम बनला तर त्याच्यातनं हजारो पटीने मल्टिप्लिकेशन तुमच्या जीवनात होणार आहे. त्याच ऊर्जांसोबत सगळ्यांसाठी थँक्यू 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 व्हेरी मच. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.